रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत जनाबाईच्या गाथेमधील अभंग क्रमांक 23 हा पाहणार आहोत. या अभंगात संत जनाबाई पंढरपूर विठ्ठल आणि रुक्माई यांच्याबद्दल आपली अतूट भक्ती व्यक्त करतात. जनाबाईंना विठ्ठल रुक्माई हे केवळ देव नसून तर ते आई वडील वाटतात. जसे विवाहित स्त्रीला माहेर हे प्रेम आधार आहे आणि आपुलकीचे स्थान वाटते, तसेच जनाबाईंना पंढरपूर हे आपले खरे माहेर वाटते. येथे आल्यावर जीवाला शांती, आनंद आणि मोक्ष प्राप्त होतो. तर चला अभंग पाहूया. बाप रुक्माबाई वर माझे निजांची माहेर, ते हे जाना पंढरपूर जग मुक्तीचे माहेर. येथे मुक्ती नाही म्हणे जनी न पाहे याचे वदन. बाप रुक्माबाई वर माझे निजांचे माहेर. जनाबाई म्हणतात की रुक्माबाईचा वर म्हणजे विठ्ठल हा माझा बाप आहे. येथे रुक्माबाई वर म्हणजे रुक्माबाईचे पती श्री विठ्ठल. जनाबाईंना विठ्ठला पित्याप्रमाणे प्रेम करणारा, सांभाळणारा आणि संरक्षण देणारा वाटतो. रुक्माबाई ही त्यांची आई आहे, त्यामुळे विठ्ठल रुक्माई यांचे निवासस्थान असलेले पंढरपूर हे त्यांचे खरे माहेर आहे. निजांची माहेर या शब्दात फार मोठा भाव दडलेला आहे. संसारात स्त्रीला माहेरी जसा जिव्हाळा, प्रेम, माया आणि सुरक्षितता मिळते, तशीच आत्म्याला विठ्ठलाच्या चरणी मिळते. जनाबाई सांगतात की माझे खरे घर, खरा आधार आणि खरी विश्रांती पंढरपुरातच आहे. ते हे जाना पंढरपूर जग मुक्तीचे माहेर. या ओळीत जनाबाई संपूर्ण जगाला सांगतात की पंढरपूर हे केवळ त्यांचेच माहेर नाही, तर संपूर्ण जगाच्या मुक्तीचे माहेर आहे. मुक्तीचे माहेर हा अतिशय सुंदर शब्द प्रयोग आहे. मोक्ष, मुक्ती, परमय शांती आणि भगवंताची प्राप्ती जिथे सहज होते ते ठिकाण म्हणजे पंढरपूर. वारकरी संप्रदायात पंढरपुराला अत्यंत महत्त्व आहे. लाखो भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी तेथे जातात, कारण तेथे भक्ती, प्रेम, नामस्मरण आणि भगवंताची कृपा सहज मिळते. जनाबाईच्या मते संसाररूपी दुःख, मोह, लोभ, अहंकार आणि जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकलेल्या जीवाला पंढरपुरात येऊन विठ्ठल भक्ती केल्याने मुक्तीला मार्ग सापडतो. जसे माहेर गेल्यावर सर्व चिंता दूर होतात, तसेच पंढरपुरात गेल्यावर जीवाची आध्यात्मिक चिंता संपते. म्हणून त्या पंढरपुराला जग मुक्तीचे माहेर म्हणतात. तेथे मुक्ती नाही म्हणे जनी न पाहे याचे वदन. या ओळीत जनाबाई अत्यंत ठामपणे सांगतात की जो मनुष्य पंढरपुरात मुक्ती नाही असे म्हणतो, त्याचे तोंडही मी पाहणार नाही. याचा अर्थ असा की जनाबाईच्या विठ्ठलावर आणि पंढरपुराच्या महिम्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या अनुभवातून त्यांना समजले आहे की विठ्ठल भक्तीमुळे जीवाला परम शांती मिळते. त्यामुळे जो पंढरपुराच्या आध्यात्मिक महत्त्वाला नकारतो तो सत्य समजलेला नाही असे त्यांना वाटते. जनी न पाहे याचे वदन या वाक्यात त्यांचा दृढ भक्तिभाव दिसून येतो. हा कोणाविषयी द्वेष नसून भगवंताच्या महिम्यावरील अढळ श्रद्धेचा आविष्कार आहे. जनाबाई म्हणतात की ज्याने विठ्ठलाचे प्रेम अनुभवले, ज्याने नामस्मरणाचा आनंद घेतला आणि ज्याने पंढरपूरची महती जाणली, तो कधीही मुक्त नाही असे म्हणणारच नाही. या अभंगात जनाबाई पंढरपुराची माहेराशी केलेले सुंदर रूपक मांडतात. विठ्ठल त्यांचे पिता आहेत आणि रुक्माबाई त्यांची माता आहे
आणि पंढरपूर हे त्यांचे माहेर आहे. जसे माहेरात प्रेम, माया, आधार आणि समाधान मिळते, तसेच पंढरपुरात भक्ताला आध्यात्मिक सुख आणि मोक्ष प्राप्त होतो. जनाबाईच्या दृष्टीने पंढरपूर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर संपूर्ण जगाच्या मुक्तीचे केंद्र आहे. जो भक्त श्रद्धेने विठ्ठलाचे नाम घेतो त्याच्यावर विठ्ठलाची कृपा होतेच आणि त्याचे जीवन धन्य होते. आजची शिकवण अशी आहे, भगवंताला आईवडिलाप्रमाणेच मानावे. भगवंतामध्ये प्रेम, विश्वास आणि समर्पण नसावे. पवित्र स्थळांचे महत्त्व श्रद्धेने समजून घ्यावे. नाम स्मरण आणि विठ्ठल भक्ती ही मुक्तीची वाट आहे. भगवंतावरील अढळ श्रद्धा जीवनाला शांती आणि समाधान देते. या अभंगातून जनाबाई आपल्याला सांगतात की विठ्ठल रखुमाबाई हेच आपले खरे आई वडील आहेत आणि त्यांच्या चरणी आत्म्याला खरे माहेर, खरा आधार आणि खरी मुक्ती मिळते. रामकृष्ण हरी.